ते आपैसे सिद्धी जाईल, वांछितही पुरील मानशीचे. त्या ठिकाणी आपल्या वाट्याला आलेलं कर्म जर केलं तर त्या ठिकाणी जे मनामध्ये आहे ते सगळं पूर्ण होत असतं, लौकिकातलं बरं का. वांछितही ते तर तुम्ही जे जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल, वांछितही पुरेल माणसे ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ, जरी स्वधर्मैक निरत वर्ताल बापा. म्हणजे स्वधर्माचं तुम्ही जर आचरण केलं तर लौकिकातले सगळे भोग तुम्हाला आपोआप प्राप्त होते. देवान भावयतान येणं ते देवा भावेन तो, तिथं हा विषय आलेला आहे. म्हणजे लौकिकातलं तर सुख मिळेलच मिळेल, पण हा स्वधर्म व्यवस्थित केला, तोच पुढे जर निष्काम केला, चित्तशुद्धी होईल, भगवंताची भक्ती प्राप्त होईल आणि भक्तीच्या द्वारे मोक्षही प्राप्त होईल, भगवान परमात्माही प्राप्त होतील. आणि मग भगवान परमात्मा प्राप्त झाले की कोणती अवस्था प्राप्त होते? काम नाही झालो पाय, आता निश्चिंतेने कुंडली या धावा तृष्णेचे, जो जे वांछेल तो ते लाव. तुम्हाला मोक्षही प्राप्त होईल, तुम्हाला भोगही प्राप्त होईल, तुम्हाला लौकिकातलंही प्राप्त होईल, परलौकिकात प्राप्त होईल, सर्वच काही प्राप्त होईल. पण त्याला तुम्हाला काय करावं लागेल? दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मे सूर्ये, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. मग तया माझ्या सायुज्याची चाड, तरी तेची पूर्वी कोड, का सेवा म्हणती तरी आड प्रेम सोय. आणि ऐसा म्हणे जो जो धरती भावो, तो तो पुढा पुढा लागे तया देवो, आणि दिदलियाचाही निर्वाहो तोही मीचे करी. ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारे स्वधर्माचं पालन केलं, जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी स्वधर्माचं पालन केलं, भक्तीचं पालन केलं, भक्ती हा स्वधर्म त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला होता. भक्तीच्या द्वारे सगळ्या रिद्धिसिद्धी प्राप्त झाल्या, भगवान प्राप्त, परमात्माही प्राप्त झाले. आणि पुढे प्रयाण काळी देवे विमान पाठविले, सगळ्या मुक्ती प्राप्त झाल्या. म्हणून ज्ञानोबारायांची अशी अपेक्षा आहे की अशा प्रकारे सगळ्यांच्या जीवनामध्ये दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. अशा प्रकारे 6 मागण्या ज्ञानेश्वर महाराजांनी या 2 ओळ्यामध्ये केल्या. पसायदानात त्या मागण्या ज्या आहेत त्याच्यात मुख्य मागण्या याच आहेत: जे खळाचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची, दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. परंतु ह्यात सगळ्या मागण्या ज्या आहेत तशा पाहायला गेलं तर अवघड आहेत. आपण किती जरी प्रार्थना केली देवाकडे, किंवा आपल्या स्वतः करता केली किंवा इतरांच्या करता केली, ज्ञानोबारायांनी जे पसायदान लिहिलेलं आहे, ही जी प्रार्थना केलेली आहे, रोज पसायदान म्हणायचं आणि पसायदान म्हणता म्हणता देवाला सांगायचं, बाबा देवा ह्याच्यात ज्ञानोबारायांनी जे मागितले ते माझ्या जीवनात घडू दे, माझ्या जीवनामध्ये जो खलपणा आहे तो जाऊ दे, जे खळाची व्यंकटी सांडो. कारण आपल्यामध्ये सुद्धा खलपणा आहेच. प्रत्येकाला असं वाटतं की मी खल नाही, दुसरा खल आहे, दुसरा खल नाही. हो, मोठा खलपणा आपल्याला असतो त्या की आपण आपल्याला खल समजत नाही. हाच सगळ्यात मोठा काय आहे? खलपणा असतो. आपल्यातलं खलत्व आपल्याला दिसत नाही. काय म्हणतात, दुसऱ्याच्या डोळ्यात काय कुसळ मुसळ दिसत नाही, दुसऱ्याचं काय दिसतं? खलत्व जाणं थोडंसं कठीण आहे. जे खळाची व्यंकटेश सांडत, सत्कर्मामध्ये सुद्धा रती वाढणं कठीण काम आहे. प्रत्येकात प्रेम निर्माण होणं, भूतामध्ये परस्परामध्ये जीवाचं मैत्र निर्माण होणं, प्रत्येक जण आपला जीव आहे असं वाटणं, आत्मा आहे असं वाटणं कठीण काम आहे.
आणि दुरिताचे तिमिर जाऊन उठले. अज्ञान आणि अज्ञानांसहित जे काही पाप आहेत त्या अंधकार जावा याच्याकरता विश्व स्वधर्म सूर्य पाहो. संपूर्ण विश्वामध्ये त्या ठिकाणी स्वधर्मरूपी सूर्य प्रकाशित झाला पाहिजे. प्रत्येकाला आपला स्वधर्म कळला पाहिजे. स्वधर्माच्या माध्यमातून पुढे भक्ती नावाचा स्वधर्म झाला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे ज्ञानरूपी स्वधर्म प्रकाशित झाला पाहिजे आणि त्या ज्ञानरूपी प्रकाशामध्ये सगळी पापं निवृत्त झाली पाहिजेत. पण ज्ञानोबारायांना माहिती आहे सगळं अवघड आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये घडणं कठीण आहे. हे सगळं घडण्याकरता एक सोपं साधन जर कोणतं असेल ते म्हणजे सगळ्या लोकांना, विश्वातल्या लोकांना संतांची भेट होणं हे सगळ्यात सुलभ साधन आहे. म्हणजे संतांची भेट होणं दुर्लभ आहे, पण संत जर भेटले तर या साही मागण्या लवकरात लवकर प्राप्त होतात. संतांच्या संगतीमध्ये जर विश्व आलं तर ही जी प्रक्रिया सांगितली ज्ञानेश्वर महाराजांनी, खालापासून ते जो जो वांछिल तो ते लावो तिथपर्यंत जाण्याची प्रक्रिया सहज मनुष्याच्या जीवनात घडू शकते. लवकर ही प्रक्रिया घडावी, साधना करून हे घडेल सांगता येत नाही, प्रयत्नपूर्वक घडेल सांगता येत नाही. प्रयत्न केला पाहिजे, पण हे लगेच घडावं असं वाटत असेल तर ज्ञानोबारांना माहिती आहे कोण घडवू शकतंय. विश्वामध्ये अशा प्रकारचं खळाची व्यंकटी सांडण्याचं काम कोण करू शकतं? सत्कर्मात रती वाढवण्याचं काम कोण करू शकतं? त्याच्यानंतर प्रत्येक भूतमात्रामध्ये प्रेम वाढवण्याचं काम, जीवाचं प्रेम वाढवण्याचं काम कोण करू शकतं? पाप घालवण्याचं काम, पापाचं कारण अज्ञान घालवण्याचं काम कोण करू शकतं? विश्वाला सगळा स्वधर्मरूपी सूर्याने प्रकाशित करण्याचं काम कोण करू शकतं? ज्ञानोबारायांच्या डोळ्यासमोर, अनुभवाने ज्ञानोबारायांच्या डोळ्यासमोर संत आलेले आहेत. संत हे करू शकतात. संतांचा सहवास झाला तर या अशक्य गोष्टी सुद्धा लवकर घडू शकतात. आणि म्हणून ज्ञानोबाराय त्या ठिकाणी प्रार्थना करतात, असे जे संत आहेत ते लोकांना जर भेटले तर मात्र त्यांच्या जीवनामध्ये ह्या साही माझ्या मागण्या त्या लवकर पूर्ण होतात. त्याच्याकरता आता पुढची मागणी केलेली आहे, लोकांना संत भेटोत आणि संतांना ते आपले, लोकांना ते आपले सोयरे आणि सज्जन वाटो. नुसते संत भेटूनही उपयोग नाही. संत भेटले परंतु ते जर त्यांना सोयरे वाटले नाही, सज्जन वाटले नाही तरी त्यांचं काम होणार नाही. म्हणून पुढची मागणी केली, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता. सगळ्यांना भेटोत, संत भेटोत. कोण संत आहेत म्हटले? वर्षत सकळ मंगळी, सकळ मंगळाचा वर्षाव करणारे. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. नुसते एक संत भेटावे असे नाही, ईश्वर निष्ठा असलेले संतांची मांदियाळीच्या मांदियाळी सगळ्यांना भेटो. अनवरत म्हणजे कायम, सदा, नेहमी. भूमंडळी सगळ्या भूमंडळ भेट तू तया भूता. ज्ञानेश्वर महाराजांना माहिती आहे लोकांना संत भेटणार नाही, कारण बहु अवघड असे संत भेट. संतांनीच कृपा करून त्यांना जाऊन भेटावं. आणि संत जरी भेटले तरी सुद्धा लोकांना ते संत कळावेत. संत कसे असतात, त्यांचं काय महिमान आहे? चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोली ते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेझे अलांचन, मार्तंड जे तापय ते सदा, ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो. म्हणजे लोकांना सुद्धा नेहमी ते आपले सोयरे वाटावेत, तरच त्या लोकांचं कल्याण होईल. अशा पुढच्या 2-4 मागण्या आहेत, त्याचा विचार करायचा आहे पुढील प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी